आम्ही आज हे दोघंही या पोझिशनला आहोत. रियालिटीपासून ते आज ह्या पडावापर्यंत आमच्या आईनी आम्हाला खूप जास्त सो आम्हाला असं वाटतं की त्या स्त्रीनी जे कर्तृत्व इतक्या वर्ष केलं आहे, ज्याचं कौतुक कधी करू शकलो नाही आम्ही, आज ह्या शोच्या मार्फत आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करतोय की एकतर गेली 20 वर्ष मला माझ्या ऑडियन्सनी प्रचंड प्रेम दिलं आहे आणि डान्स आणि अमृता हे एक समीकरण झालं आहे असं त्यांच्या मनात आहे आणि ते कुठेतरी कोरलं गेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये भक्ती आहे. जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट सुरू करता, तुम्ही गणपतीला वंदन करता किंवा आपल्या कुलदेवीचं वंदन करता, ते आहे. त्याच्यानंतर शृंगारिकमध्ये एक शृंगार म्हटलं की अनेक रस येतात त्याच्यामध्ये, पण आम्ही त्याच्यात रासलीला टाकली आहे आणि कृष्णाच्या दृष्टीने त्याच्या गोपिका आणि राधा काय आहेत आणि तो कसा प्रेम करतो ह्या राधेवर आणि या गोपिकांवर, ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ते दुःख आम्हाला कुठेतरी होतं, मला अजूनही आहे ते. कारण मला असं वाटतं की आम्ही कलाकार एका गोष्टीचे भुकेले असतो, जे ॲप्रिसिएशन, आणि त्यालाच साजेसं अर्थ एनजीओ आहे जे जेंडर इक्वालिटीमध्ये प्रचंड बिलीव्ह करतं. आणि मी जर का जेंडर इक्वालिटीबद्दल बोलायला लागले तर नमस्कार, मी नितीन मोरे. लेट्सअप मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. स्त्री महत्त्व किंवा स्त्री दाक्षिण्य आणि स्त्री अशा पद्धतीने आपल्या समाजामध्ये आज वावरत आहे, जी कोणालाच कमी पडत नाही आहे. ती प्रत्येक पुरुषाला खांद्याला खांदा देऊन त्याच्यासोबत चालतच आहे, त्याच्यासोबत काम वगैरे करतच आहे. आणि याच सगळ्या स्त्रीचा सन्मान करण्यासाठी एक नवा कोरा शो बोलण्यापेक्षा मित्र बोलून की एक म्युझिकल जर्नी आपल्यासाठी दोन असे गोड कलाकार आपल्यासाठी घेऊन येत आहेत. माझ्यासोबत आहे अमृता खानविलकर आणि आशिष दादा माझ्यासोबत आहे. वर्ल्ड ऑफ स्त्री, मला सुरुवात आशिष दादा तुझ्यापासून करायला आवडेल की वर्ल्ड ऑफ स्त्री, आपण आज देखत आपल्या इथे स्त्रीचं महत्त्व खरंच खूप चांगलं आहे. मित्र बोलेन की पुरुषाला तोडीस तोड देण्यासाठी आज स्त्री आपल्यासोबत आहे. एक अशी सुंदर स्त्री तुझ्यासोबत आहे, ती सुद्धा तुला डान्समध्ये तोडीस तोड देण्याची आहे. काय सांगशील एकंदरीत, किती भारी वाटतं की आपण अशा एका समाजामध्ये वावरतोय जिकडे स्त्री आजसुद्धा आपल्यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीने पुढे आहे. आणि वर्ल्ड ऑफ स्त्री. नमस्कार. सगळ्यात प्रथम सॉरी, माझा आवाज थोडा बसलेला आहे, पण येस, जसं तू म्हणाला की स्त्री सध्या आपण ज्या समाजात वावरतो, मला वाटतं अमृत आणि माझ्या लाईफमध्ये सगळ्यात महत्त्वाची आमची जी स्त्री आहे ती आमची आई आहे. आम्ही आज हे दोघंही या पोझिशनला आहोत. रियालिटीपासून ते आज ह्या पडावापर्यंत आमच्या आईनी आम्हाला खूप जास्त सो आम्हाला असं वाटतं की त्या स्त्रीनी जे कर्तृत्व इतक्या वर्ष केलं आहे, ज्याचं कौतुक कधी करू शकलो नाही आम्ही, आज ह्या शोच्या मार्फत आम्ही ते सांगण्याचा प्रयत्न करतोय की स्त्री जर शक्ती आहे, ती भक्तीही आहे, ती शृंगारी आहे, ती प्रेमही आहे, परत ती मातृत्व आहे. ती सहसा व्यक्त होत नाही, पण ती कशी व्यक्त व्हावी ही आम्ही या रंगमंचावर दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि मी खरंच अमृता खानविलकर यांचा आभारी आहे की ज्यांनी मला तो मेकअप रूम मध्ये म्हणत होता चल पटापटा कर आणि नाही, म्हणजे बिकॉज मला वाटतं की येस, शी बिलीव्ज इन मी. तिचं एक बिलीफ आहे आणि ट्रस्ट आहे की तू हे कर, तू चांगलं करशील. ऑफकोर्स ती माझ्या खूप मागे लागलेली. ऑफकोर्स आमच्या दोघांचे शेड्यूल मॅच नव्हते होत, पण फायनली ते म्हणतात ना की प्रॉपर वेळ आणि काळ आल्याशिवाय ते होऊ शकत नाही. आणि ते मला वाटतं तो आपण सध्याच्या समाजात आहोत जिथे खरंच काही गोष्टी खूप उलट्या सुलट्या पण होतात आहे स्त्रीबद्दल, किंवा तेवढं आदर सन्मान आपण जेवढं म्हणतो की इक्वालिटीची आपण गोष्ट करतो, स्त्री आणि पुरुष समान आहेत, पण खरंच ते आहेत का? मग आम्हाला असं वाटतं की ह्या शोच्या मार्फत आम्ही तो आनंद त्या स्त्रियांना द्यावा, त्या सर्व स्त्रियांना की ज्यांना कुठेही असं वाटत असेल की त्या कमी आहेत, पण नाही, त्या कमी नाही आहेत. एक्झॅक्टली, त्या कमी नाही आहेत. एक्झॅक्टली. आणि एक त्याचं एक्झाम्पल तुला विचारायला आवडेल की आम्ही सोशल मीडियावर टीजर बघितला, ट्रेलर बघितला आपल्या शोचा, कशा पद्धतीने शो रंगणार आहे. 15 ऑगस्टला जो गेटवे ऑफ इंडियावर तुम्ही परफॉर्मन्स केला त्याची छोटी झलक सुद्धा आम्ही बघितली. काय सांगशील तुझ्या एक प्रेक्षक म्हणून, एक कलाकार म्हणून, एक सामान्य व्यक्ती म्हणून तुझ्यासाठी वर्ल्ड ऑफ स्त्री काय आहे? एकतर गेली 20 वर्ष मला माझ्या ऑडियन्सनी प्रचंड प्रेम दिलं आहे आणि डान्स आणि अमृता हे एक समीकरण झालं आहे असं त्यांच्या मनात आहे आणि ते कुठेतरी कोरलं गेलं आहे. कुठेतरी मला असं वाटलं की एकतर मला थिएटर करायचं होतं आणि पण ते अशा प्रकारचं करायचं होतं का नाही मला माहिती नाही. जानेवारीपासून ह्याचं ब्रेन स्टॉर्मिंग सुरू होतं आणि म्हणतात ना की काही गोष्टी जेव्हा घडायच्या असतात तशी तशी ती माणसं जोडली जातात. माझ्यासाठी मी नृत्य आशिष शिवाय माझ्यासाठी मी बघत नाही. मग ते मी एखादं फिल्म सॉन्ग करो किंवा एखादी रील करो किंवा काहीही करो, तर आशिष हॅज टू बी अ पार्ट ऑफ इट. आशिष
च्या बाबतीत तसं नसेल कदाचित पण तरी आय थिंक माझ्या बाबतीत ते खूप तसं आहे. मी खूप ठराविक लोकांबरोबर कामं करते आणि आय एम ग्लॅड दॅट आय चूज आशिष अँड आशिष चूजेस मी. दुसरी गोष्ट म्हणजे अर्थ NGO नावाचं एक अत्यंत सुरेख असं एकतर प्रवीणजी आणि प्रवीणा हे जोडले गेले आणि त्यांच्या माध्यमातून मला असं वाटलं की जेंडर इक्वालिटी काय असते किंवा अनेक गव्हर्नमेंट पॉलिसीजमध्ये काय काय कशी कशी कामं घडतात हे मला खूप जवळून त्यांच्यामुळे पाहायला मिळालं. आणि मग वर्ल्ड ऑफ स्त्रीला एक वेगळंच स्वरूप आलं. म्हणजे त्याच्यामध्ये भक्ती आहे. जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट सुरू करता, तुम्ही गणपतीला वंदन करता किंवा आपल्या कुलदेवीचं वंदन करता, ते आहे. त्याच्यानंतर शृंगारिकमध्ये एक शृंगार म्हटलं की अनेक रस येतात त्याच्यामध्ये, पण आम्ही त्याच्यात रासलीला टाकली आहे. आणि कृष्णाच्या दृष्टीने त्याच्या गोपिका आणि राधा काय आहेत आणि तो कसा प्रेम करतो ह्या राधेवर आणि या गोपिकांवर, ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यानंतर अर्थात कुठलीही स्त्री तिच्या शिवाशिवाय किंवा तिच्या शिव तत्वाशिवाय अधुरी आहे आणि ते आम्ही कुठेतरी आणण्याचा प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात युनिव्हर्सल भाव आहे तो म्हणजे देशभक्तीचा भाव आहे, तो म्हणजे मातृत्वाचा भाव आहे. आणि तो आम्ही फिनाले ठेवलाय आमच्या शोचा. असं 90 मिनिटाचं हे डान्स म्युझिकल आहे जिकडे साधारण 80 मिनिटं आम्ही नाचतोय. आणि मला वाटतं इतर म्युझिकलपेक्षा हे वेगळं आहे की नेहमी म्युझिकल म्हटलं की नाट्य आणि संगीत 50-50 असतं, पण इथे 80% आम्ही नाचतोय. म्हणजे प्रेक्षकांना ती पर्वणी असणारे पायांचं बघणं, पायांचे पदन्यास बघणं, हस्तक बघणं आणि त्याच्यामधून पण जे नाट्य आहे ते डान्सिकल वे मध्ये कसं येईल. मला वाटतं हे जसं आपण मराठीमध्ये म्हणायचो संगीत नाटक जसं असायचं की संगीतातून ते कसं सादर, तसं मला वाटतं आम्ही आणण्याचा प्रयत्न वेगळं असं बोलायला काही हरकत नाही की जी संगीत नाट्याची जी आता परंपरा सुरू झाली आहे या शो नंतर डान्स आणि नाट्य असं होऊ शकतं. सांगू तसं म्हणजे अनेक लोक म्हणजे जी क्लासिकल डान्सिंग करतात किंवा जे क्लासिकल डान्सर्स आहेत आज आपल्या देशामध्ये, ते इतके परफॉर्म करतात. पण आता मी आणि आशिष आम्हाला कधी लहानपणी शिकायची संधी मिळाली नाही, तर म्हणून आम्ही डान्स करणार नाही का. तर म्हणून मग म्हटलं की असं काहीतरी आपण घेऊन येऊया ज्याच्यामुळे एक बॅलन्स आउट होईल. ते की आम्हाला क्लासिकल किंवा इंडियन फॉर्म करायला खूप आवडतो, पण तो आता आम्हाला जमतोच का असा आमचा काही दावा नाही. आम्ही प्रयत्न करतो. आणि मग खूप दिग्गज मंडळी येणार आहेत. NCPA ला 2 शोज होत आहेत ह्याचे 24 आणि 25 तारखेला. आणि NCPA खरं सांगायचं तुम्हाला तर आम्हाला प्रवीणजींमुळे मिळाले, नाहीतर अशक्य होतं आम्हाला NCPA मिळणं. कारण आम्ही क्लासिकल डान्सर्स नाही आहोत. आम्ही काहीतरी अत्यंत वेगळा विचार घेऊन आलोय. तर ना लोकांना कळत नाहीये ते एक्झॅक्टली काय आहे, कसं आहे. तर बघू आता कसं काय. तर 3 बॅक टू बॅक शोज आहेत. 24 तारखेला रात्री 8 वाजता, 25 तारखेला दुपारी 3:30 वाजता आणि रात्री 8 वाजता. म्हणजे 24 तारखेपासून आपल्या कार्यक्रमाचा शुभारंभ आहे असं बोलायला काही हरकत नाही. मला असे तुला विचारायला आवडेल की ह्या आधी सुद्धा आपण भेटलो होतो सन्मान महाराष्ट्राच्या कार्यक्रमाच्या दिवशी, जिकडे त्याच अर्थ NGOनीच तो कार्यक्रम खरंच खूप चांगल्या पद्धतीने लॅविश पद्धतीने तो सेलिब्रेट केला. त्या सोहळ्याला शेवटपर्यंत आम्ही होतो. दादाचं कौतुक म्हणजे तो असं बोलला की माझ्या ह्या जर्नीमध्ये पहिला अवॉर्ड ॲज अ कोरिओग्राफर म्हणून मला इकडे मिळाला आहे. काय सांगशील एकंदरीत तो NGO खरंच खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहे आणि आता वर्ल्ड ऑफ स्त्री आमच्यासाठी घेऊन येत आहे. काय सांगशील एकंदरीत? येस, म्हणजे अर्थ NGO मी पहिल्यांदाच कोणत्या तरी NGOशी रिलेटेड होतो आणि प्रवीण सर आणि प्रवीणा मॅम ते अगदीच मला मुलासारखंच म्हणतात. खरं सांगायचं तर या शोसाठी मी एक सेलिब्रिटी परफॉर्मर म्हणून असणार होतो. अच्छा. पण मला वाटतं कुठेतरी प्रवीणांनी एका अवॉर्ड फंक्शनला बघितलं की आशिषने हा अवॉर्ड फंक्शन कोरिओग्राफ केला आहे आणि त्या अवॉर्ड फंक्शनला नेमकं कोरिओग्राफरी कॅटेगरी नव्हती आणि कोरिओग्राफीचं खूप कौतुक केलं गेलं की असं झालं तसं झालं. पण मग तिने विचारलं अरे ते कोरिओग्राफीचं काय असतं नसतं. मग कुठेतरी त्यांना असं जाणवलं की त्यांनी मला फोन केला की आम्हाला भेटायचं आहे आणि मग त्यांनी असंच मला सहज म्हटलं की तू आमचा शो करशील का. ऑफकोर्स आता अपॉर्च्युनिटी का मिस करावी आपण. आणि मग मला माहीत पण नव्हतं त्यांचं एक अवॉर्ड फंक्शन असतं जे ते म्हणतात ना की विच इज अ व्हेरी फेअर अवॉर्ड जे प्रत्येक कॅटेगरीला दिलं जातं. बरोबर. आणि आम्ही मागे उभे होतो आणि म्हणजे महाराष्ट्रात खूप मनापासून काम करणाऱ्या लोकांना ते दिलं जातं आणि ते वेगवेगळ्या फील्ड्समधनं ते दिलं जातं. असं नाही आहे की एंटरटेनमेंट क्षेत्रातच दिलं जातं किंवा स्पोर्ट्स क्षेत्रातच दिलं जातं. अशी माणसं जी आपल्याला माहितीही नसतात ही इतकं काम करतात आपल्या भूमीसाठी, आपल्या मातीसाठी आणि त्या लोकांचा तिकडे सन्मान केला जातो. आणि मग तेव्हा ते अवॉर्ड अनाऊन्स झालं की आम्ही एक सरप्राईज कोरिओग्राफर. हो. मला खूप भरून आलं कारण की
तसंच मी जसं म्हटलं की सध्या आमची जी जनरेशन आहे त्यांनी इतकं स्ट्रगल केलं आत्तापर्यंत, आणि आत्ता जेव्हा ती वेळ आली आम्हाला ड्यू मिळायची तेव्हा जवळपास बऱ्याच अवॉर्ड फंक्शन्सनी कोरिओग्राफी कॅटेगरीज बंद केली. बरोबर. ते दुःख आम्हाला कुठेतरी होतं, मला अजूनही आहे ते. कारण मला असं वाटतं की आम्ही कलाकार एका गोष्टीचे भुकेले असतो, जे ॲप्रिसिएशन. बरोबर. सी पैसा कोणीही कमवतं किंवा कसंही कमवू शकतो, पण नाव कमवणं किंवा त्या नावासाठी सार्थक मिळणं ते तुम्हाला खूप कमी लोक करतात. आणि अर्थ एंजिनिअरिंग ते केलं, आणि जसा तो कार्यक्रम झाला तू तिथे होतास, तू बघितलं किती म्हणजे अमृताचा ऍक्ट जवळपास दिवाळी ऍक्ट होता. ऍक्च्युली हो नक्कीच खरंच. चंद्राला दिवाळी मिळाली चंद्राला दिवाळी मिळाली तिला. पण त्याच्यानंतर मग आमचं जेव्हा डिस्कशन झालं शो बद्दल, आणि मी सहज अमृताला, बिकॉज अमृता आणि तो पण शो बघितला, तर तिला असं झालं की यार इट वॉज सो लार्जर दॅन लाईफ शो. ऍक्च्युली एखादी NGO इतकं मनापासून इतकं काम करत होती, आणि ते दोघं प्रोड्युसर्स असून किंवा ते प्रॉपरायटर्स असून ते देवर बॅक स्टेज रनिंग बिहाइंड एव्हरी वन, हँडलिंग थिंग्स. मग आम्ही विचार केला आणि ती म्हणाली की शुड बी टॉक विथ देम, आणि आम्ही फक्त एक फोन केला, मला वाटतं की आणि एक मीटिंग केली, आणि वुड यू बी इंटरेस्टेड. हो, आणि त्यांना खूप आवडली कॉन्सेप्ट. सी मुळात म्हणजे ना काय होतं की जेव्हा तुम्ही काहीतरी करता ते जेव्हा ते सेम वाईब होता ना तुम्ही. आता आशिष जे करतो ते म्हणजे माझं अंग बघून तो सगळं कोरिओग्राफ करतो, त्याला माहिती आहे की इकडे हे ऑकवर्ड दिसेल, इकडे हे बरोबर करेल ही, वगैरे वगैरे. तसंच कुठेतरी माझं जे इंटेन्शन होतं विथ वर्ल्ड ऑफ स्त्री, की मला एका वेगळ्या प्रकारचा शो घेऊन यायचा आणि तो स्त्रियांसाठी घेऊन यायचा. याचा अर्थ असं नाही की तो पुरुषांनी पाहायचा नाही, हा, पण कुठेतरी ना, जसं अशोक फार सुंदर आता एक वाक्य म्हणाला की कुठेतरी आपण स्त्रिया स्वतःला कधीतरी कमी लेखतो, आणि मग असं जेव्हा मग आपण पुराणातलं काहीतरी पाहतो किंवा आपण एखादं परफॉर्मन्स पाहतो, त्याच्यामुळे आपल्याला आपल्याला असं वाटतं की नाही यार, मी एवढी कमकुवत नाही आहे, आपण काहीतरी करू शकतो किंवा आपण काहीतरी घडवू शकतो. हे सातत्याने स्त्रियांना थोडंसं सांगावं लागतं. आणि हे मी तुम्हाला म्हणते की सगळ्याच अशा असतात असं नाही, पण हल्लीचं एन्झायटी आणि एक साधारण जे काही वातावरण आहे ते बघता स्त्रियांना एक थोडंसं सेल्फ मोटिवेशनची गरज असते. आणि हा शो मला असं वाटतं कुठेतरी त्याला साजेसा आहे, आणि त्याला साजेसं अर्थ NGO आहे, जे जेंडर इक्वालिटीमध्ये प्रचंड बिलीव्ह करतं. आणि मी जर का जेंडर इक्वालिटीबद्दल बोलायला लागले नक्की नक्की. पण तुला एक सांगू, मला एक पॉईंट ऍड करायचं, जर मगाशी अमृताच म्हणाली आहे की आम्ही क्लासिकल शिकलो नाहीये, किंवा आम्ही तो आव आणत नाही की तुम्ही हा शो क्लासिकल म्हणून बघायला, किंवा आम्ही दोघं किंवा आमचे सगळे परफॉर्मन्स आम्ही एका गोष्टीला खूप मानतो की जर तुम्ही मनापासून नाचताना तर ते मनापर्यंत पोहोचतं. आणि कदाचित आम्ही आमचं काम खूप मनापासून करतो. सो आम्हाला मे बी आम्ही चुकत असू, त्याची आम्ही आत्ताच माफी मागतो, पण आम्ही खूप मनापासून मेहनत करतो या गोष्टीवरती, आणि ती मनापासून तुम्ही बघायला या येत्या 24 आणि 25 तारखेला. आणि मला वाटतं बस दिल से दिल तक पहुंचाने वाली चीज हम लेके आ रहे हैं, वो पहुंच जाए. मला तेच, मी आता तुर्तास थांबतो कारण का बाकीच्या पत्रकार मित्रमंडळी सुद्धा गप्पा मारायचं तुमच्यासोबत. काय सांगाल, काय आव्हान असेल? जसं तू बोललीस की फक्त स्त्रियांसाठीच नाही, पुरुष सुद्धा बघू शकतात, पुरुषांसाठी सुद्धा आहे एक वेगळी महिलांची कोणती ह्या की जेव्हा आशिष नाचतो तेव्हा स्त्री काय पुरुष काय सगळ्याच बघत असतात. नाही, पण आय थिंक कुठेतरी एक अत्यंत सुंदर एंटरटेनिंग शो तुमच्यासाठी बांधायचा मी प्रयत्न केला आहे. आणि त्याला एक सुरुवात आहे, मध्य आहे आणि एक शेवट आहे. हीच आमचं म्हणजे मला असं वाटतं 80 मिनिटं कोणीच डान्सर्स, म्हणजे आता आम्ही हे ऑडिशन करून ह्या सगळ्या डान्सर्सना, ह्या सगळ्या क्लासिकल डान्सर्स आहेत, तर ऑडिशन करून ह्यांना चूज केलं आणि त्यांना डे 1 पासून सांगितले तुम्हाला 90 मिनिटं नाचायचे, त्याची तयारी ठेवा. अगदी लोक पळून गेली, ही गोष्ट वेगळी आहे, पण जेवढी आहेत ती आता तुम्हाला जलवा करताना दिसते. नक्कीच नक्कीच. नाही, खरंच खूप भारी वाटते. तुर्तास मी इकडे थांबतो आणि धन्यवाद लेट्स मराठी सोबत गप्पा मारल्याबद्दल. आणि 24 तारखेपासून पहिला शुभारंभाचा प्रयोग आहे NCPIला. तो फक्त स्त्रियांसाठी नाही आहे, तो सगळ्यांसाठीच आहे. येस येस. तरी एकदा पुन्हा तुमच्यासोबत तुमच्या संपूर्ण टीमला ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. थँक्यू.